नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती 2025 मधील ग्रुप डीचा जो पेपर झाला त्यामधील आज झालेल्या पेपरमधील शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मधील जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता आपल्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, G20 शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले असा प्रश्न या ठिकाणी विचारला. बघा चालू घडामोडीवरती या ठिकाणी आपल्याला बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले दिसून येत आहेत. यामध्ये बघा ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अमेरिका की रशिया. तर G20 2025चं जे आयोजन आहे हे कोणत्या देशात करण्यात आलं, तर हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये करण्यात आलं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा G20 जी शिखर परिषद आहे ही 22 ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती आणि ही 20वी परिषद होती. ओके, ही किती होती? 20वी परिषद होती आणि ठिकाण होतं जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी हे आयोजित करण्यात आली होती. आणि दक्षिण आफ्रिकेमधील ही पहिली शिखर परिषद त्या ठिकाणी होती. या ठिकाणी याची थीम काय होती, तर सॉलिडॅरिटी, इक्वॅलिटी अँड सस्टेनेबिलिटी या ठिकाणी ही थीम होती. आणि दक्षिण आफ्रिका हे अध्यक्ष जे आहे या ठिकाणी 1 डिसेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी असणार होता. म्हणजे या ठिकाणी अध्यक्षपद त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले होते. आणि दक्षिण आफ्रिका अध्यक्षपद भूषवणारा हा पहिला आफ्रिकन देश त्या ठिकाणी ठरला. ओके, पहिला आफ्रिकन देश हा G20चा अध्यक्षपद भूषवणारा हा देश ठरला. यानंतर पुढील प्रश्न बघा, 5वे राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? बघा 5वे जे राजभाषा संमेलन आहे हे कोठे आयोजित करण्यात आले याचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता. तर पहा, बिहार, गांधीनगर, भोपाळ की रायपूर कोठे आयोजित करण्यात आलं होतं बरं हे 5वे राजभाषा संमेलन? विद्यार्थी मित्रो, हे जे आहे हे गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात. ओके, कुठे? गांधीनगर. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, गांधीनगर यामध्येच काय या ठिकाणी गुजरातची राजधानी काय? गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. तर कधी आयोजित? हे 14 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित. किती? 14 सप्टेंबर 2025 रोजी हे जे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि याचे अध्यक्ष उद्घाटक कोण होते? तर याचं जे उद्घाटन आहे, ओके, उद्घाटन हे आपल्या देशाचे गृहमंत्री जे होते अमित शाह. कोण? अमित शाह यांच्या हस्ते हे झालं होतं. ओके, बघा संरक्षण मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे झालं होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उल्हास योजनेअंतर्गत 100% साक्षरता दर मिळवणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले? बघा उल्हास योजनेअंतर्गत देशातील त्यामुळे 100% साक्षरता प्राप्त करणाऱ्या देशातलं तिसरं राज्य कोणतं आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मिझोराम, गोवा, त्रिपुरा की हिमाचल प्रदेश? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 100% साक्षरता असणारं तिसरं राज्य कोणतं आहे? तर तिसरं राज्य ठरलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ते म्हणजे त्रिपुरा. ओके, तिसरं राज्य कोणतं ठरलेलं आहे? त्रिपुरा. ओके, पहा आता आपल्याला या ठिकाणी पहिलं राज्य कोणतं आहे? तर या ठिकाणी पहिलं आहे मिझोराम, दुसऱ्या क्रमांकावर आहे गोवा, तिसऱ्या क्रमांकावर आहे त्रिपुरा आणि चौथ्या क्रमांकावर आहे हिमाचल प्रदेश. आणि जर या ठिकाणी म्हटलं असतं की आपला जर पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता, तर लडाख हा पहिला केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी. ओके, 100% साक्षरता मिळणारा लडाख हा पहिला केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी ठरलेला आहे. ओके, बघा या पद्धतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र आपल्याला. आता हा जो अहवाल आहे हा त्रिपुरा तिसरं कधी जाहीर केलं, तर 23 जून 2025 रोजी त्रिपुरा हे तिसरं 100% साक्षरता दर मिळवणारं राज्य म्हणून जाहीर केलं होतं. ओके, बघा पहिलं विचारलं तर पहिलं मिझोराम लक्षात द्या. पहिलं कोणतं असणार आहे? पहिलं जर विचारलं तर पहिलं मिझोराम लक्षात द्या. आपल्याला विचारलेलं आहे तिसरं आहे त्रिपुरा. ओके, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता उल्हास हे जे योजना आहे ही काय, तर याचा फुल फॉर्म येतो अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. ओके, उल्हास असा याचा अर्थ होतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अंडर 19 विश्वचषक 2025 महिलाचा जो आहे हा कोणी जिंकला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता विद्यार्थी मित्र. बघा ऑस्ट्रेलिया, भारत, साऊथ आफ्रिका की इंग्लंड? तर हा जो आहे हा विद्यार्थी मित्र कोणी जिंकला, तर हा आपल्या भारताने जिंकला. ओके, कोणी? भारताने. अंडर 19चा विश्वचषक कप देखील आणि यानंतर विद्यार्थी मित्र जो वर्ल्ड कप आहे तो देखील भारतीय महिलांनी जिंकलेला आहे. आणि हा कुठे झाला होता, याचं आयोजन कुठे होतं, तर या ठिकाणी हे होतं मलेशिया या ठिकाणी. कुठे होतं? मलेशिया या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बघा भारताने हा जिंकलेला आहे आणि सलग 2 वेळा जो आहे, ओके, लगातार 2 वेळा भारताने हा जो आहे अंडर 19चा विश्वचषक जो आहे महिलांचा हा जिंकलेला आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र हा जो आहे हा 18 जानेवारी, ओके, 18 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान मलेशिया या देशात खेळल्या गेली हे सामने जे होते. आणि यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होते. किती संघ सहभागी होते? तर 16 संघ जे आहे यामध्ये सहभागी झाले होते. आणि
जो उपविजेता ठरला, ओके, हा ठरला साऊथ आफ्रिका. ओके, हा काय उपविजेता, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. उपविजेता देश कोणता आहे या ठिकाणी अंडर 19चा, तर तो आहे साऊथ आफ्रिका. मग आपला भारत देश विजेता ठरला, त्याची कॅप्टन कोण होती, कॅप्टन, ओके, तर कॅप्टन होती निक्की प्रसाद. कोण होती, निक्की प्रसाद ही त्या ठिकाणी कप्तान होती, निक्की प्रसाद. ओके, ही या ठिकाणी कप्तान होती विद्यार्थी मित्र. आणि फायनल मॅच मध्ये, ओके, फायनल मॅच मध्ये अंतिम सामन्यात या ठिकाणी जे आहे प्लेयर ऑफ द मॅच जो आहे, ओके, प्लेयर ऑफ द मॅच हा जो पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला, तर गोंगादी त्रिषा यांना मिळालेला आहे. कोणाला, गोंगादी त्रिषा यांना हा पुरस्कार जो आहे त्या ठिकाणी मिळाला होता. ओके, प्लेयर ऑफ द मॅच कोणाला मिळाला, तर गोंगादी त्रिषा यांना हा मिळाला. ओके, बघा अंडर 19 2025चा जो विश्वचषक आहे हा कोण जिंकलाय, भारताने. कोण जिंकलाय, भारताने अंडर 19. त्यानंतर जो महिलांचा विश्वकप आहे तो देखील आपल्या भारताने जिंकला. हरमनप्रीत कौर त्या ठिकाणी कप्तान होती. त्यानंतर विद्यार्थी मित्र T20 विश्वचषक देखील विजेता कोण आहे, भारतच आहे. ओके, T20 विश्वचषक देखील आहे काय, भारतच आहे, पुरुषांचा म्हटलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी बिहारचे अश्रू म्हणून ओळखल्या जाते. बघा असा प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला रेल्वे भरतीमध्ये विचारला. बिहारचे अश्रू म्हणून कोणती नदी ओळखली, गंगा, ब्रह्मपुत्रा, कोसी की गंडक. तर विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी कोसी ही नदी आहे ही बिहारचे अश्रू म्हणून ओळखल्या जाते. ओके, कोसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही रेल्वे भरती तयारी करत असाल तर तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती सर्व प्रश्न बघायला मिळणार. त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. रेल्वे ग्रुप डी साठी तुम्हाला दररोज अपडेट, दररोज प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक खालीलपैकी कोणत्या खेळाडूने बनवले. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक खालीलपैकी कोणत्या खेळाडूने बनवले, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा विराट कोहली, रोहित शर्मा, स्मृती मंदाना आणि हरमनप्रीत कौर. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी भारतीयपैकी कोण असणार आहे, त्या ठिकाणी आहे स्मृती मंदाना. कोण आहे, स्मृती मंदाना. ओके, हिने काय सर्वाधिक जलद जे आहे या ठिकाणी शतक जे आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बनवलेलं आहे. ओके, सर्वाधिक जलद शतक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिने बनवलेलं आहे. बघा आता स्मृती मंदाना जे आहे हे किती बॉलमध्ये बनवलं बरं, स्मृती मंदानाने हे जे आहे किती बॉलमध्ये बनवलं, तर स्मृती मंदानाने हे 50 चेंडूमध्ये 100 रन केले होते. किती, 50 चेंडूमध्ये. आणि हिने जे आहे आपल्या विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे. ओके, विराट कोहली यांनी 2013 मध्ये विद्यार्थी मित्र 56 चेंडूत 100 रन केले होते विराट कोहली यांनी. ओके, त्यानंतर त्यांचा हा जो रेकॉर्ड आहे हा स्मृती मंदाना यांनी 2025 मध्ये तोडला 50 चेंडूमध्ये या ठिकाणी शतक करून. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता. या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. सर्वांनी चालू घडामोडी व्यवस्थित कव्हर करून द्यायचं आहे. चालू घडामोडीचे दररोज सेशन आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. चालू घडामोडीचे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही जाऊन बघून घ्यायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते युद्ध विजयनगर साम्राज्याच्या अंताची सुरुवात मानल्या जाते. बघा खालीलपैकी कोणतं युद्ध आहे जे विजयनगर साम्राज्याच्या अंताची सुरुवात मानली जाते. बघा तालिकोटचे युद्ध, तिसरे पानिपतचे युद्ध, खानवाचे युद्ध की प्लासीची लढाई. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक ए तालिकोटचे युद्ध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, तालिकोटचे युद्ध हे काय, हे विजयनगर साम्राज्याचं अंत मानले जाते. बघा विद्यार्थी मित्र, विजयनगरचा एक प्रसिद्ध राजा होता. कोण होता त्या ठिकाणी विजयनगरचा सर्वाधिक, तर तो होता त्या ठिकाणी बघा विजयनगरचा कृष्णदेवराय. कोण होता, कृष्णदेवराय. ओके, सर्वाधिक प्रसिद्ध म्हटलं तर कृष्णदेवराय, कर्तबगार म्हटलं तरी चालते. कर्तबगार कोणता, कृष्णदेवराय हा सर्वाधिक कर्तबगार राजा त्या ठिकाणी शासक जो आहे विजयनगरचा होता. विजयनगरमध्ये एकूण 4 शासकांना राज्य केले, ज्यामध्ये संगम वंश देखील आहे. संगम वंशाचे कोण होते, हरिहर आणि बुक्क हे होते. विजयनगर या साम्राज्याची राजधानी कोणती होती बरं, विजयनगरची राजधानी. ओके, तर विजयनगरची राजधानी देखील आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो. तर ती होती हम्पी. कोणतं राज्य होतं, हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. आता बघा विद्यार्थी मित्र, तालिकोटचं जे युद्ध आहे हे झालं होतं 1665 मध्ये. ओके, 1565 मध्ये युद्ध झालं होतं. त्यानंतर पानिपतची तिसरे युद्ध हे देखील 1565च आहे. ओके, त्यानंतर खानवाचे युद्ध जे आहे हे झाले होते विद्यार्थी मित्र या ठिकाणी 1527 मध्ये. ओके, 1527 मध्ये खानवाचे युद्ध झाले होते. आणि प्लासीची लढाई ही आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही जी आहे 1757 ची आहे. ओके, प्लासीची लढाई कधीची आहे, 1757. आता तालिकोटचं युद्ध विद्यार्थी मित्र आपल्याला माहित आहे या म्हणजे या आपल्या अंताची सुरुवात या विजयनगर साम्राज्यात झाली होती. पानिपतचे जे तिसरे युद्ध होते हे अहमद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये झाले. ओके, अहमद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये झालं होतं. खानवाचे युद्ध जे आहे हे बाबर आणि राणा संगा. ओके, बाबर आणि राणा संगा. आता राणा संगा जो होता हा महाराणा प्रताप यांचे आजोबा होते. ओके, राणा संगा. त्यानंतर प्लासीची लढाई जी आहे ही सिराज उद्दौला आणि इंग्रज रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाली होती. ओके, प्लासीची लढाई.
होप सर्वांना या ठिकाणी हे जी माहिती आहे ही समजली असेल. ओके. बघा विद्यार्थी मित्रो, जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5वी कोस्ट गार्ड परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? बघा 5वी कोस्ट गार्ड परिषद जी आहे ही कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? अमेरिका, भारत, इटली की चीन? तर 5वी कोस्ट गार्ड परिषद जी आहे ही आपल्या भारत देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. बघा आता ही जी परिषद आहे विद्यार्थी मित्र, ही भारतातील एका ठिकाणी कुठे आयोजित करण्यात, तर भारतातील ही चेन्नईमध्ये होणार आहे. ओके. कुठे होणार आहे? चेन्नई या ठिकाणी ही परिषद आयोजित केली जाणार आहे. ओके. बघा 5वी म्हटलेलं आहे आणि चौथी झाली होती इटलीमध्ये. ओके. चौथी इटलीमध्ये, इटलीमधील रोम या ठिकाणी झाली होती. चौथी जी कुठे होती? इटलीमधील रोम या ठिकाणी ही जाहीर करण्यात आली होती. ओके. बघा आणि या परिषदेमध्ये जे आहे, जे 5व्या परिषदेचं जे आयोजन आहे, यजमानपद हे भारताला देण्यात आलं. ओके. अशी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली होती. यानंतर पुढचा प्रश्न बघा, द टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री. ओके. द टेस्ट क्रिकेट इज अ हिस्ट्री. हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. डेव्हिड फ्रिथ, ॲडम गिलख्रिस्ट, टीन विंगमोर आणि केविन पीटरसन. तर विद्यार्थी मित्र, टीन विंगमोर हे यांचं पुस्तक आहे. ओके. कोणतं आहे? तर द टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री हे यांचं पुस्तक आहे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा राज्यघटनेच्या ज्या विविध समित्या होत्या यामधील जी सुकाणू समिती होती, त्या सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारलेला होता. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलालजी नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि एच.सी. मुखर्जी. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा सुकाणू समिती विचारलेली आहे. या ठिकाणी आपल्या सुकाणू समितीचे जे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्र, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे होते. पंडित जवाहरलालजी नेहरू हे प्रांतिक या ठिकाणी काय म्हणतात संघराज्य घटना समिती जी होती, संघराज्य अधिकार समिती याचे पंडित जवाहरलाल. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते. ओके. यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती आहे, याचे देखील अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. सुकाणू समिती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. एस.सी. मुखर्जी जे आहेत हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. ओके. बघा होप सर्वांना हे स्पष्टीकरण समजलं असेल. बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या आगामी व्हिडिओजची अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. चलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या इतर शिफ्ट्स आहेत त्या शिफ्टमधील प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. चला, थँक्यू सो मच.